वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाची 49 हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका 13 मार्च 2023 म्हणजे मागच्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे दिनांक दिलेली आहे पहा. ही प्रश्नपत्रिका आपण सोडवूया. सीट नंबर इथे टाकायचा असतो. 3 तासाचा वेळ आहे. 8 पेजेस आहेत या प्रश्नपत्रिकेची आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. वेगवेगळ्या वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या की तुलना करता येते. कोणते प्रश्न वारंवार येतात, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे आपल्या लक्षात येतं. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आपण पाहिली म्हणजे पुढील वर्षी कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असू शकेल असा अंदाज करता येतो आणि यातले काही प्रश्न पुन्हा रिपीटही होतात. म्हणून या प्रश्नपत्रिकेचा जरूर अभ्यास करा. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2 आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3 उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत, कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते कळतं. 4 महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. पहिला, दुसरा, तिसरा असे जे 6 प्रश्न आहेत ते नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाही. चला तर आपण मागील वर्षाची अर्थशास्त्र इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना असणारी ही प्रश्नपत्रिका सोडवूया. उत्तरे कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो जर 1 ते 6 प्रश्न एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले तर. म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. 1, 2, 3 एकूण 6 प्रश्न आहेत. पहिल्या भागात पहिला दुसरा प्रश्न, दुसऱ्या भागात तिसरा चौथा प्रश्न, तिसऱ्या भागात 5वा 6वा प्रश्न असे 3 व्हिडिओ लेक्चर याचे करायचे आहेत. पहिलं व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेलं आहे म्हणजे पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. आज आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवूया भाग 2 मध्ये आणि यानंतर तिसरा भाग किंवा तिसरा व्हिडिओ मी अपलोड करेल. आज आपण प्रश्न क्रमांक 3 आणि 4 कसा लिहायचा, उत्तर कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 3 प्रश्न आहे एकूण 12 गुणांचा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 5 प्रश्न दिलेले असतील, 3च सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. आता आपण उत्तरपत्रिका सोडवत आहोत म्हणजे मी इथे 5ही प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते सांगणार आहे. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. 1 सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. इथे उल्लेख केलाय तसंच लिहायचं. 4 मुद्दे म्हटलंय, 4 लिहा. एखाद्याला वाटलं आपला मुद्दा एखादा चुकेल तर 5 लिहा, पण 4 मुद्द्यांना 4 गुण आहेत. 2 मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत स्पष्ट करा. 3 राष्ट्रीय उत्पन्नाची कोणती 4 वैशिष्ट्ये, इथे पण 4 वैशिष्ट्ये म्हटलंय, स्पष्ट करा. 4 भारतातील नाणे बाजाराच्या कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. इथे पण 4च समस्या. 5 घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे कोणतेही 4 अपवाद स्पष्ट करा. 4च अपवाद लिहायचे. याचा अर्थ असा की एका मुद्द्यासाठी 1 गुण, 4 मुद्दे लिहिले तर 4 गुण मिळतील. प्रश्न पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. तर 4च मुद्दे लिहायचे. आता इथे मी सगळे मुद्दे घेतले, त्यातले तुम्ही कोणतेही 4 लिहा. उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1 किंमत निर्धारण स्पष्टीकरण. मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. 2 मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयोगी. मागणी व पुरवठ्याच्या तत्वानुसार मुक्त बाजारपेठीय म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कार्य कशा प्रकारे चालते याच्या स्पष्टीकरणासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत उपयोगी ठरतात. सूक्ष्म अर्थशास्त्र कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेण्यास वैयक्तिक उत्पादकास उपयुक्त ठरते. 3 विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासात सहाय्यक. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ, विनिमय दराची निश्चिती, जकातींचे परिणाम इत्यादींचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्ष्म विश्लेषण उपयुक्त ठरते. 4 आर्थिक प्रारूपांच्या निर्मितीत उपयुक्त. अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती स्पष्ट करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीत सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. सूक्ष्म अर्थशास्त्रातील अनेक संज्ञा, संकल्पना, आर्थिक परिभाषा
विश्लेषणाची साधने यांनी अर्थशास्त्राला मौलिक स्वरूप प्राप्त करून दिले आहे. क्रमांक 5. उद्योजकांना व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयोग. किंमत, उत्पादन खर्च, गुंतवणूक, महत्तम उत्पादकता, वस्तूचा भविष्यकालीन मागणीचा अंदाज इत्यादी संबंधी निर्णय घेण्यासाठी उद्योजकांना सूक्ष्म अर्थशास्त्रातील किंमत सिद्धांताचा अभ्यास उपयुक्त ठरतो. 6. शासनास उपयुक्त. आर्थिक धोरणे आखण्यासाठी शासनास सूक्ष्म विश्लेषणाचा उपयोग होतो. करविषयक धोरणे, सार्वजनिक खर्चविषयक धोरणे, किंमतविषयक धोरणे, साधनांच्या कार्यक्षम वाटपासंबंधी धोरणे इत्यादी धोरणे आखण्यासाठी सूक्ष्म विश्लेषण शासनास मार्गदर्शन करते. 7. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाच्या निकषांची चिकित्सा होते. साधनांचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचे उद्दिष्ट कसे साधता येते याचे विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र हे सैद्धांतिक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. आता महत्त्वाची सूचना. वरीलपैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. आता मी 7ही मुद्दे घेतलेले आहेत तुमच्या अभ्यासासाठी. 4 मुद्दे लिहा. याचा अर्थ ज्यामध्ये कमी विश्लेषण आहे आणि जे तुम्हाला समजतील ते छोटे छोटे 4 मुद्दे लिहा. अभ्यासासाठी मी सगळे 7ही मुद्दे घेतलेले आहेत, परंतु 4 गुणांचा प्रश्न आहे, 4च मुद्दे लिहा. दुसरा प्रश्न आहे, मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. उत्तर. 1. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट केली. या पद्धतीस शेकडेवारी पद्धत असेही म्हणतात. 2. या पद्धतीत मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भाग देऊन वस्तूच्या मागणीची किंमत लवचिकता मोजली जाते. 3. गुणोत्तर पद्धतीचा वापर करून मागणीची लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. मागणीची लवचिकता सूत्र पाहूया. मागणीची लवचिकता बरोबर डेल्टा म छेद डेल्टा म गुणिले क छेद डेल्टा क. आता इथे वर्णन पण दिलेलं आहे या संज्ञांचं. इथे डेल्टा म म्हणजे वस्तूच्या मागणीतील बदल, म्हणजेच म1 वजा म1 म्हणजे नवीन मागणी आणि म म्हणजे मूळ मागणी. म1 मूळ मागणी, डेल्टा क म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदल, म्हणजेच क1 वजा क1 म्हणजे नवीन किंमत वजा मूळ किंमत म्हणजे क म्हणजे मूळ किंमत. ही सगळी माहिती दिलेली. ही माहिती जरी तुम्ही लिहिली नाही तरी चालू शकतं. 4. गुणोत्तर पद्धत पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येतं. उदाहरण पाहू आपण, पण सूत्र लिहिणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या. हे विश्लेषण तुमच्या माहितीसाठी आहे. गुणोत्तर पद्धत पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येते. आता इथे कोष्टक घेतले, वस्तूची मागणी व किंमत घेतली आहे, मूळ मागणी व किंमत, नवीन मागणी व किंमत आणि त्यात काय बदल झालाय ते घेतले. वस्तूची मागणी किलोमध्ये, वस्तूची किंमत रुपयामध्ये. आता मूळ जी हे आहे मागणी वस्तूची ही 10 आहे, 10 किलोची. नवीन किती झाली? 9 किलो. मूळ मागणी जी आहे ती 10 आहे, बदल किती झालेला आहे? 9 किलो, म्हणजे 1ने कमी झालेली आहे. इथे पहा, डेल्टा म1 ही कमी झालेली आहे. म1 वजा म्हणजे म1 वजा केलं तर 1 उत्तर येईल. 10तून 9 गेले, खाली उरले 1. हा एवढा बदल झालेला आहे. आता किमतीचा बदल कसा झालाय पाहूया. सुरुवातीला 20 रुपये मूळ किंमत होती, नंतर 25 झाली, म्हणजे 5 रुपयांनी वाढलेली किंमत आहे. इथे हे सूत्रात दाखवलंय. यावरून आपण मागणीची लवचिकता पाहूया. हे सूत्र आपण मागे लिहिलंय, डेल्टा म छेद म गुणिले क छेद डेल्टा क. मग या सूत्रामध्ये किमतीत टाकल्यात. मागणीची लवचिकता बरोबर 1/10 गुणिले 20/5. म्हणून याचं जर गुणोत्तर काढलं आपण तर 0.4 येते लवचिकता. म्हणजेच मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी, <1, म्हणजेच वरील उदाहरणातील वस्तूची मागणी कमी लवचिक आहे. 4था प्रश्न पाहूया. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. स्थूल आर्थिक संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. 2. अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांचा समावेश. दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांचा समावेश केला जातो.
राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेतल्या जात नाहीत. उदाहरणार्थ साखरेचे मूल्य निश्चित करताना ऊसाचे मूल्य विचारात घेतले जात नाही, कारण साखरेच्या किमतीत ऊसाच्या मूल्याचा आधीच समावेश झालेला असतो. 3. निव्वळ समग्र मूल्याचा समावेश. राष्ट्रीय उत्पन्नात देशात उत्पादित झालेल्या एकूण वस्तू व सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात घसारा म्हणजेच भांडवली वस्तूंची होणारी झीज, घसारा निधीचा समावेश केला जात नाही. 4. विदेशी निव्वळ उत्पन्नाचा समावेश. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो, म्हणजेच निर्यात मूल्य आणि आयात मूल्य X वजा M यातील फरकाचा व त्याचप्रमाणे परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशात दिलेली देणी R वजा P यातील फरकाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. 5. आर्थिक वर्षाचा संदर्भ. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. 6. प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नाद्वारे एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवला जातो. 7. पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू व सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य म्हणजे विनिमय मूल्य असते, केवळ अशाच वस्तू व सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो. आता सूचना दिली, कोणतेही 4 मुद्दे लिहा, कारण 4 गुणांच्यासाठी प्रश्न आहे. मी 7 मुद्दे सगळे घेतलेत. यातले कमी विश्लेषण असलेले आणि तुम्हाला समजणारे 4च मुद्दे लिहा. ज्याचं खूप विश्लेषण आहे ते मुद्दे निवडू नका. कोणतेही 4 मुद्दे लिहा. प्रश्न क्रमांक 4. भारतातील नाणे बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा. उत्तर. भारतातील नाणे बाजारासमोरील समस्या पुढील प्रमाणे आहेत. 1. दुहेरी रचना. भारतातील नाणे बाजारात संघटित नाणे बाजार क्षेत्र आणि असंघटित नाणे बाजार क्षेत्र अशी दुहेरी रचना आढळते. संघटित नाणे बाजार क्षेत्रात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक, विकास वित्तीय संस्था, गुंतवणूक संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह या घटकांचा समावेश होतो. भारतातील असंघटित नाणे बाजारात सावकार, स्थानिक वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था, बँकर्स, अनियंत्रित बिगर बँक वित्त पुरवठा मध्यस्थ संस्था इत्यादी घटकांचा समावेश होतो. नाणे बाजारातील या दुहेरी रचनेमुळे भारतातील नाणे बाजारात पारदर्शकतेचा आणि स्थिरतेचा अभाव आढळतो. भारतातील नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रात समन्वयाचा अभाव आढळतो. तसेच भारतातील नाणे बाजारातील असंघटित क्षेत्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या थेट नियंत्रणाखाली आणि देखरेखीखाली येत नाही. 2. व्याजदरामध्ये समानतेचा अभाव. भारतातील नाणे बाजारात असंघटित नाणे बाजार क्षेत्रात कर्जदर तुलनेने अधिक असतो. भारतातील नाणे बाजारातील संघटित नाणे बाजार क्षेत्रातील व्यापारी बँका, सहकारी बँका, बिगर बँका, वित्तीय कंपन्या, विकास वित्त संस्था, गुंतवणूक कंपन्या इत्यादी विविध घटकांनी बचतदारांना दिलेल्या व्याजदरात तसेच कर्जदारांनी आकारलेल्या कर्जदरातही भिन्नता आढळते. व्याजदरातील व कर्जदरातील या समानतेच्या अभावामुळे भारतातील नाणे बाजाराच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. 3. निधीची कमतरता. मर्यादित दरडोई उत्पन्न, सर्वसामान्य लोकांमध्ये बँकिंग सवयीची कमतरता, निरुपयोगी उपभोग खर्चावर अधिक भर, ग्रामीण भागातील अपुऱ्या बँकिंग सुविधा इत्यादी कारणांमुळे भारतातील लोकांमध्ये बचतीचे प्रमाण कमी आढळते. अपुऱ्या बचतीमुळे भारतातील नाणे बाजाराला निधीची कमतरता भासते. 4. हंगामी चढ उतार. भारतात ऑक्टोबर ते जून या हंगामी काळात कृषी उत्पादनांमध्ये व्यापार करणे, कृषी आधारित व्यवसायात गुंतवणूक करणे इत्यादी विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वित्ताची मागणी केली जाते. हंगामी काळात नाणे बाजारात वित्तासाठीची मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती आढळून येते व त्यामुळे कर्जदरात वाढ होते. हंगामानंतरच्या काळात वित्तासाठी मागणी तुलनेने कमी होते, त्यामुळे कर्जदर कमी होतो. परिणामी भारतातील नाणे बाजारात विशेषतः असंघटित क्षेत्रात हंगामानुसार व्याजदरात व कर्जदरात मोठ्या प्रमाणात चढ उतार आढळतात व परिणामी नाणे बाजाराच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. 5वा मुद्दा. वित्तीय समावेशनाचा अभाव.
भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या निम्न उत्पन्न गटातील लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या गटातील लोकांना बचतीच्या व कर्ज घेण्याच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. परिणामी भारतातील नाणे बाजारात काही प्रमाणात वित्तीय समावेशनाचा अभाव आढळतो. क्रमांक 6. तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई. नाणे बाजाराच्या विकासासाठी आणि सुरळीत कार्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक ठरते. भारतात काही प्रमाणात तंत्रज्ञानाच्या सुधारणेत दिरंगाई होत असल्यामुळे भारतातील नाणे बाजाराच्या कामकाजात अडथळे येतात. इथे पण सूचना आहे, कोणतेही 4 मुद्दे लिहा. 6 मुद्दे घेतले, 4 लिहा. ज्याचं विश्लेषण कमी आहे म्हणजे लिखाण कमी होईल तुमचं, आणि जे मुद्दे समजतात असे 4 मुद्दे 6 पैकी निवडा. 4 गुणांच्यासाठी 4 मुद्दे लिहा. प्रश्न 5. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद स्पष्ट करा. उत्तर. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने कोणतेही अपवाद नाहीत. या सिद्धांतास पुढील काही अपवाद केवळ बोलण्यापुरते आहेत. 1. छंद. दुर्मिळ तिकिटे, नाणी, चित्रे इत्यादींचा संग्रह करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या जवळील दुर्मिळ वस्तूंच्या साठ्यात वाढ झाल्यास, त्याचप्रमाणे संगीत शौकीन व्यक्तींना अधिकाधिक संगीत ऐकल्याने किंवा वाचनप्रिय व्यक्तींना अधिकाधिक वाचन केल्यामुळे अधिकाधिक उपयोगिता मिळते असे म्हटले जाते. परंतु सिद्धांताच्या एकजिनसीपणाच्या गृहीतकानुसार अशा व्यक्तींना एकाच प्रकारच्या तिकिटांचा किंवा नाण्यांचा संग्रह करण्यास सांगितले असता किंवा एकच संगीत ऐकण्यास किंवा एकच पुस्तक वाचण्यास दिले असता सीमांत उपयोगिता घटते. म्हणजे छंद खऱ्या अर्थाने सिद्धांतास अपवाद ठरत नाहीत. 2. कंजूष व्यक्ती. कंजूष व्यक्तीला अधिकाधिक पैशापासून अधिकाधिक उपयोगिता मिळते असे म्हटले जाते. परंतु कंजूष व्यक्तीचे वर्तन हे विवेकी नसते, म्हणून कंजूष व्यक्ती खऱ्या अर्थाने सिद्धांतास अपवाद ठरत नाही. 3. अंमली पदार्थाचे व्यसन. मद्यपी व्यक्तीला मद्याच्या अधिकाधिक सेवनातून अधिकाधिक उपयोगिता मिळते असे म्हटले जाते. परंतु सिद्धांताच्या गृहीतकाप्रमाणे मद्यपी व्यक्तीचे वर्तन हे विवेकी असत नाही, म्हणून मद्यपी व्यक्ती खऱ्या अर्थाने सिद्धांतास अपवाद ठरत नाही. 4. सत्ता. अधिकाधिक सत्ता मिळवण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीस अधिकाधिक सत्तेपासून अधिकाधिक उपयोगिता मिळते असे म्हटले जाते. परंतु सिद्धांताच्या गृहीतकाप्रमाणे सत्तेची लालसा असणाऱ्या व्यक्तीचे वर्तन हे विवेकी असत नाही, म्हणून सत्ता खऱ्या अर्थाने सिद्धांतास अपवाद ठरत नाही. 5. अधिकाधिक पैशापासून अधिकाधिक उपयोगिता मिळत जाते असे म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात पैशाचा साठा वाढला असता पैशाची सीमांत उपयोगिता कमी होत जाते. उदाहरणार्थ, अत्यंत दरिद्री व्यक्तीस 10 रुपयांमध्ये जास्त उपयोगिता सापडते, परंतु कोट्यधीश व्यक्तीला 10 रुपयांमध्ये कमी उपयोगिता सापडते. म्हणजेच पैसाही या सिद्धांतास खऱ्या अर्थाने अपवाद ठरत नाही. महत्त्वाची सूचना, कोणतेही 4 मुद्दे लिहा. 5 मुद्दे आहेत, 4 लिहा. जिथे विश्लेषण कमी आहे आणि जे मुद्दे तुम्हाला समजतात ते 4 मुद्दे लिहा. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 12 गुण आहेत. आता 3 सोडवायचे, 12 गुण, याचा अर्थ एका प्रश्नाला 4 गुण. 4 गुणांचं विभाजन कसं होईल, तर एका प्रश्नाला 4 गुण. मग एक प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर लिहायचं, सहमत आहे की नाही. हे जर लिहिलं तुम्ही तर 1 गुण मिळेल, आणि त्याची 3 कारणं जर लिहिली तर त्याची 3 गुण. असं 4 गुणांच्यासाठी एक प्रश्न. 1. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. 2. व्यापार तोल आणि व्यवहार तोल या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. 3. निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे. 4. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाहीत. 4. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. आपण 5ही सोडवूया अभ्यासासाठी. एक सूचना देते, इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची एकदा प्लेलिस्ट पहा. आणि मागील 2021 पासूनच्या ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या अनेक विषयांच्या पोस्ट केलेल्या आहेत, उत्तरपत्रिका आहेत, त्या पाहायच्या असतील तर चॅनलची प्लेलिस्ट आहे, तिथे क्रमाने तुम्हाला मिळतील. 1. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. उत्तर लिहायचं, वरील विधानाशी मी असहमत आहे, म्हणजे चुकीचं आहे ते विधान. त्याची कारणे लिहायची. पुरवठा नियमाला पुढील अपवाद आहेत. पहिलं, कृषी उत्पादने. कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी विशिष्ट हवामान व विशिष्ट कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे अल्प काळात कृषी मालाच्या किमती वाढूनही कृषी मालाचा पुरवठा त्वरित वाढू शकत नाही.
उदाहरणार्थ हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास शेतमालाचे उत्पादन घटते. त्यामुळे अल्प काळात कृषी मालाच्या किमती वाढू नये, कृषी मालाचा पुरवठा वाढू शकत नाही. 2. रोख रकमेची तीव्र गरज. एखाद्या उत्पादकाला किंवा विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर असा उत्पादक किंवा विक्रेता कमी किमतीत वस्तूची जास्त प्रमाणात विक्री किंवा पुरवठा करतो. त्यामुळे रोख रकमेची गरज पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरते. 3. नाशवंत वस्तू. नाशवंत वस्तूंचा साठा करणे शक्य नसते. नाशवंत वस्तूंची विक्री न झाल्यास विक्रेत्याला पूर्णपणे नुकसान होते. त्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ठराविक कालावधीनंतर विक्रेता नाशवंत वस्तूंचा कमी किमतीलाही अधिक पुरवठा करतो. म्हणूनच नाशवंत वस्तू पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतात. 4. दुर्मिळ वस्तू. पुरातन चित्रे, ऐतिहासिक नाणी, मौल्यवान वस्तू इत्यादी दुर्मिळ वस्तूंची सहजपणे पुनर्निर्मिती करता येत नाही. त्यामुळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरी अशा वस्तूंचा ज्या व्यक्तीकडे साठा आहे अशी व्यक्ती दुर्मिळ वस्तूंची विक्री किंवा पुरवठा करत नाही. त्यामुळे दुर्मिळ वस्तू पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतात. दुसरा प्रश्न आहे, व्यापार तोल आणि व्यवहार तोल या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे, म्हणजे हे बरोबर आहे विधान. कारणे. 1. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल होय. विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक म्हणजे व्यापार तोल होय. 2. व्यवहार तोलात व्यापार तोलाचा समावेश होतो. त्यामुळे व्यवहार तोल ही तुलनेने व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. व्यापार तोल हा व्यवहार तोलातील एक भाग असल्यामुळे व्यापार तोल ही संकल्पना तुलनेने मर्यादित स्वरूपाची संकल्पना आहे. 3. व्यवहार तोल ही व्यापक संकल्पना आहे तर व्यापार तोल हा व्यवहार तोल या संकल्पनेचा एक भाग आहे. 4. व्यवहार तोलात वेगवेगळ्या देशातील नागरिक, व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्याच्या मूल्याचा समावेश होतो. तर व्यापार तोलात दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्यांचा समावेश होतो. 3. निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे, म्हणजे हे बरोबर आहे विधान. कारणे. 1. योग्य आर्थिक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त. धोरण निर्मात्यांना योग्य आर्थिक धोरणे ठरवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून निर्देशांक उपयुक्त ठरतात. औद्योगिक किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित आर्थिक धोरणे ठरवताना, वेतन पातळी ठरवताना, महागाई भत्ता ठरवताना संबंधित निर्देशांक उपयुक्त ठरतात. 2. कल किंवा प्रवृत्तींचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त. उत्पादन किमती, आयात निर्यात, एखाद्या क्षेत्रातील एकूण उत्पादन इत्यादी चलातील बदलांचा कल किंवा प्रवृत्ती अभ्यासण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतात. 3. भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज बांधण्यास उपयुक्त. अर्थव्यवस्थेतील एखाद्या चलाच्या बाबतीत भूतकाळापासून ते वर्तमान काळापर्यंत किती प्रमाणात बदल झाला आहे याचे निर्देशांकाद्वारे मोजमाप करता येते व त्याद्वारे संबंधित चलाच्या बाबतीत भविष्यात किती प्रमाणात बदल होतील या विषयाचा अंदाज बांधणे शक्य होते. 4. चलनवाढीचे मोजमाप करण्यास उपयुक्त. किंमत पातळीत वेळोवेळी होणाऱ्या बदलांचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतो. त्यानुसार शासनास महागाई विरोधात विविध आर्थिक धोरणे आखण्यासाठी निर्देशांक सहाय्यभूत ठरतो. 4. विधान, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही तात्विक अडचणी येत नाहीत. उत्तर, वरील विधानाशी मी असहमत आहे, म्हणजे चूक आहे. कारणे. राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना पुढील तात्विक अडचणी येतात. 1. हस्तांतरित देणे. यात हस्तांतरित देण्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील समावेशाशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. 2. बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न. यात बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील समावेशाशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. 3. विनामूल्य सेवा. यात विनामूल्य सेवांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील समावेशाशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. 4. स्वउपभोगासाठीचे उत्पादन. यात स्वउपभोगासाठीच्या उत्पादनाच्या मूल्य निश्चितीशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. 5. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1.
स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 2. स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. 3. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते. सूक्ष्म अर्थशास्त्रात आंशिक समतोलावर भर देते. 4. स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. अशा प्रकारे आपण बोर्ड परीक्षेचा 3रा आणि 4था प्रश्न सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुढचे व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूब पाठवेल, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा. परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा.